हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी डाएटसाठी थोडंसं प्रिपरेशन कसं करते ते. तर आता हे हिरवे मूग आहेत ते मी भिजवणार आहे. तुम्ही बघितलं असेल काही ब्लॉगमध्ये माझ्या की मी मोड आलेले मूग खाते. ते याच्यात प्रोटीन असतं. तर आपल्याला हे खूप उपयुक्त ठरतात. तर ह्याला मोड आणायचे आणि त्याचं सलाड किंवा भाजी काहीही तुम्ही खाऊ शकता. आणि उद्यासाठी मी भिजवत आहे इडली. आपण नेहमीचं जे प्रमाण घेतो 3:1 तसं प्रमाण घेऊन एक पेला म्हणजे 1 वाटी उडीद डाळ आणि 3 वाट्या तांदूळ. तर असं हे भिजवून ठेवणार आहे, जेणेकरून इडली तर खूप पौष्टिक असते, डाएटसाठी एकदम युजफुल आहे, प्लस टेस्टी पण आहे. तर आपण थोडंसं टेस्टी पण डाएट करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये आपण सांबार म्हणजे डाळीचं सांबार पितो, त्यामध्ये त्याच्यातून डाळ जाते, खोबरं जातं चटणीतून आणि तांदूळ तर आपण काप्स खातोच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डाएटसाठी मी करत असते. त्याचबरोबर मी पनीर पण आता करणार आहे, तेही तुम्हाला दाखवते. दही लावत आहे मी आता आधी छोट्या भांड्यामध्ये, कारण दही खायचं असतं डाएटमध्ये, सो दही खूप पौष्टिक आहे. तर त्या आधी ह्या भांड्याला थोडंसं दही लावून घेतलं विरझणासाठी आणि मग आता त्याच्यामध्ये दूध टाकलं आहे. सो छानपैकी असं हे दही लागून जाईल 2-3 तासामध्ये. हे बघा तुम्ही, आता हे पूर्ण आटलेलंच नाही आहे दूध, त्यामुळे मला आता परत थोडासा लिंबू टाकावा लागणार आहे. एकीकडे कणिक मळली, असे 4-4 प्रकारनं करावे लागतात. सो त्यामुळेच थोडंसं अवघड जातं डाएट फॉलो करणं, एक्सरसाइज करणं. पण ठीक आहे, आपण करत राहायचं, त्याच्याने आपल्यालाही मोटिवेशन मिळतं. आत्ताशी फाटायला लागले बघा. तर तुम्ही बघितलं, पनीर, दही, त्यानंतर हिरवे मूग, हे अशा गोष्टी मी करून ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपण पटकन घेऊन खाऊ शकू. डाएट करताना ह्या अशा गोष्टी करून ठेवल्यात तर तुम्हालाही मदत होईल. आणि हे तेच होण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे की आपण 2-3 दिवसाचं जरी करून ठेवलं तरी आपण पटकन घेऊन खाऊ शकतो, जेणेकरून आपल्याला कंटाळा येत नाही की आता मी कसं डाएट फॉलो करू, आज परत तेच करायचं, आज परत तेच करायचं असं होतं. सो पनीर तर मी रोज नाही करू शकत, कारण की रोजचं दूध जसं येतं तसं मी दही आणि पनीर लावते. दही थोडंसं 2-3 दिवसाचं मी करून ठेवते, पण पनीर तसं नाही करत. रोजचं पनीर ताजंच करून खाते. तर असं तुम्ही पण करत राहा आणि कन्सिस्टंट राहा जर तुम्ही डाएट करत असाल तर. आणि मला सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. स्टे ट्यून. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, एक मी टीप दिली आहे छोटीशी स्किन केअरसाठी, तर ती मी व्हिडिओ केली आहे, ती ह्याच्यानंतर मी आता तुम्हाला दाखवत आहे, तर ती नक्की बघा. स्किनसाठी पण मी थोडंसं काहीतरी करत असते सतत, स्किन हायड्रेट राहण्यासाठी. तर त्यासाठीच आता मास्क लावणार होते, तर म्हटलं तुम्हालाही दाखवूयात. गार्नियरचा मास्क घेतला आहे. आता हे गार्नियरचे मास्क माझे सगळ्यात फेवरेट आहे. खूप हायड्रेटेड आहे, स्किन खूप हायड्रेट करतात. आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त माझी तर स्किन ड्राय होते, तर त्यासाठी मी थोडंसं मास्क मधून वापरत असते. तर आज बड्डे म्हणून मी म्हटलं आज पण थोडंसं आपण स्वतःवर प्रेम दाखवूयात. कधी कधी ना हे खूप विचित्र वाटतं काही स्त्रियांना, किंवा पुरुष पण लावू शकतात, तसं काही नाही, स्त्रियांनीच लावलं पाहिजे. पण खूप विचित्र वाटतं काही काही जणांना की कसं दिसतं काय. पण हे खूप युजफुल आहे स्किनसाठी, तुम्हीही वापरत जा. आणि आपण जे फेशियल्स करतो बाहेर जाऊन, तर ते जर स्किप करायचे असतील, काही वेळेस जमत नसेल काही कारणामुळे, तर आपण हे सुद्धा यूज करू शकतो. कुठलं फंक्शन असेल, काही असेल, तर असं सगळीकडे व्यवस्थित स्किनला टच झालं पाहिजे तो मास्क. आणि असं 15 मिनिटं हे ठेवायचं. फार ऑकवर्ड होत असेल तर दार लावून घ्यायचं रूमचं. आता मी तर तुमच्यासमोर दाखवते, काही वाटत नाही. तर हे असं 15 मिनिट. याचा रिझल्ट कसा येतो तुम्ही बघू शकता, स्किन खूप छान होते याच्याने. हॅलो फ्रेंड्स, आता मी वॉश केला आहे माझा फेस आणि तुम्ही बघू शकता रिझल्ट कसा आला आहे. तर मी हेच सांगेन की सर्वांनी असे मास्क वापरले पाहिजे, जेणेकरून आपली स्किन छान हेल्दी राहील. आणि आजकालच्या पोल्युशनमुळे आणि सर्व धूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप खराब होते स्किन.
तर अशा गोष्टी वापरत राहा आणि मीही छोट्या छोट्या गोष्टी काही करत असते स्किनसाठी, तेही मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब नक्की करा.